हॅलो हॅलो गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच असायला. फायनली रेडी झालो मी आता. हे बघा, काल मला दाढी वेळी काही डायरेक्टली 4-5 महिने एकाच वर्ष लहान झालं मी दाढी केल्यानंतर ना. असं मग 5 वर्ष लहान झालं दाढी केल्यानंतर. तर रेडी झालो आहे आणि आज मी बॅगसुद्धा घेत नाही आणि हे सर्व हातामध्ये घेऊन चाललो आहे. नक्स एवढं झालं, नक्स एवढं छोटं बघू झालं नक्स एवढं ना. आणि नक्स ओपन डे होता. कसं लागलं पण ओपन डेचं? चांगला होता ना? वा गुड बाय झाला ओपन डे रिझल्ट आता. वा पण स्कूलमध्ये जाऊन पण आली आणि आता टाईम झाला आहे. सर आम्ही पटकन निघतो आता ऑफिस जाण्यासाठी. चलो बाय बाय. आहेत माझ्याकडे पण 10 रुपीज आहे माझ्याकडे पण आहेत. जाऊ दे चल. चला नक्षी वर्किंगमध्ये बाबा 10 रुपीज आहेत ते म्हणते रिक्षासाठी. मी पण 10 रुपीज घेतो. सुट्टेच पैसे नाहीत. आणि आता रिक्षावाला सांगायला गेलं बाबा कोणातरी पॅसेंजरला घ्या, कारण की मी गेल्यावर ते लगेच निघतात आणि मी सेपरेट राहतो. रोज नेहमीच प्रयत्न करतो पटकन थांबायचे विचार नाही. मी टाईमावर नेतो गाडी कोणासाठी. चाललो आहे 10 रुपये आहेत फक्त कॉईन, बाकी सर्व 500ची नोट आहेत. चाललो आहे रे. आज बॅगने थोडं विचित्र वाटतं. हातामध्ये सर्व मोबाईल, सर्व पॅनमध्ये पॉवर बँक, नंतर फोनची चार्जरची वायर, सर्व काही. आज पॉकेट पण माझ्या पॅनमध्ये आहे. काय करत कुठे गेला जा मध्ये जा. शूज पॉलिश करून घेतली आणि शूज खूप घाण झाली होती. आणि हे शर्टसुद्धा मी ऑफिसला चेंज करणार आहे. कालच ऑफिसला ऑर्डर केलं होता पण मी घ्यायचं विसरलो घरी घेऊन यायचा. तर ठीक आहे आता एक भेट. तर कोणती ट्रेन आहे मला गोरेगावला जाण्यासाठी ते बघावं लागणार आहे. ट्रेन तर आता आहे 37ची आहे. 1 मिनिटावर बोरवली. विरार लोकल गेली की नाही माहिती नाही. व्हाईट शर्ट घातलं आहे, रेडी झालं रिसेप्शनसाठी. आणि आता 6:30 वाजले आणि आम्हाला ठाण्याला जाण्यासाठी काहीच कॅब उबर काहीच भेटत नाही. आता सीन झाला की रिक्षा करून जावं लागेल असं वाटतं मला. तर आता बघूया सगळं खाली करलं आहे. रिक्षाने जातो आहे की कॅबने जातो आहे हे तुम्हाला सांगतोच मी आता लवकरच. आहे ना ठीक आहे. हा कधी पोचणार आम्ही ठाण्यामध्ये आणि मी कधी घरी जाणार आजचं काही गॅरंटी नाही आहे. आज चालत मी गेटच्या बाहेर जातो आहे कारण की बाकीचे लोक पुढे थांबलेत, बाकीचे लोक मागे थांबलेत. एक छोटी कॅब झाली, एक ऑटो रिक्षा झाली आणि आता अजूनपर्यंत बाकीचे लोक आहेत. आता आम्ही काय करूयात ते कळत नाही आहे कारण की XUV तर घेतच नाही आहे, बुकिंग तर होतच नाही आहे. पण आता छोट्या कॅबचा विचार करतो आहे किंवा ऑटोनेच जावं लागणार आम्हाला. तर पुढे जाऊन बघूयात. ते लोक तिकडे थांबलेत, तिकडे जाऊन विचारतो काय करायचं त्याला. टाईम बघा 11:30 वाजलेत आणि आता मी पोचलो आहे बोरिवली स्टेशनला. आता मला गाडी आहे 12:50ची देहरादून एक्सप्रेस. म्हणजे एक दीड तास म्हणजे ऑलमोस्ट 11:30 12:30 म्हणजे ऑलमोस्ट 1.5 तास मला ट्रेनची वाट बघायला लागणार आहे. आणि आता मला काय करायचं कळत नाही आहे, काय ऑप्शन पण नाही. आता 1.5 तास स्टेशनला बसावं लागेल. तर टाईमपास म्हटलं तर काय मूवी किंवा काहीतरी बघत बसतोय. तर चला आता स्टेशनला जाऊन बसूयात. आता आली ट्रेन. ही बघा आता आली ट्रेन. ऑन टाईम आहे, 12 चालू आहे. त्यात सोडूयात, जागा भेटली पाहिजे बसायला. कधीपासून बिग बॉस बघत बसलोय, मराठी बिग बॉस. सोडूयात पटकन लगेच. टाईम बघा 1:42 झालेत आणि मी आता पोचलो पालघरला. चालतोय. रिक्षा होती पण म्हटलं जाऊ दे चालत जातोय, थोडं चालतोय. आणि मस्त आज वेदर थंड आहे. आणि उद्या पुन्हा मला पूर्ण डहाणू वाणगावमध्ये फिरायचं आहे. थोडंसं बिझनेसचं रिलेटेड काम करतो आहे. काय बाबा चालला काय करतो आहे त्याबद्दल जरा काम आहे. थोडं बिझनेसचे रिलेटेड नवीन बिझनेस स्टार्टअप करायचा विचार करतो आहे. बघूयात कसं काय होतं ते. त्यासाठी उद्या जातो आहे बाहेर बघण्यासाठी, ते काम बघण्यासाठी. आणि आजचं रिसेप्शन होतं खूपच मस्त होतं. खूप छान जेवण होतं, मजा आली. चाललो आहे आता घरच्या असं.